सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी 2004-05 मध्ये दिल्लीतील वेस्टास आरआरबी कंपनीला आपल्या जमिनी दिल्या होत्या। मात्र 2 दशके उलटूनही या जमिनींवर कोणताही प्रकल्प उभा राहिला नाहीये। जमिनी ताब्यात घेताना कंपनीने 3 ते 5 वर्षात प्रकल्प सुरू करण्याचे, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आणि जमिनीचा बाजारभावानुसार मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते। शासनाच्या नियमानुसार जर औद्योगिक कारणासाठी घेतलेल्या जमिनीवर विहित मुदतीत प्रकल्प सुरू झाला नाही तर ते जमिनी मूळ शेतकरी मालकांना परत करणे बंधनकारक आहे। याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटलंय की दुसाणे मंडळाच्या मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता चुकीच्या ठिकाणचे फोटो काढून प्रशासनाला दिशाभूल करणारा अहवाल सादर केलाय। सध्या आबदा नावाची दुसरी कंपनी या जमिनी परस्पर विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे, ज्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जमिनी परत न मिळाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आईने गावातील शेतकऱ्यांनी दिलाय। या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व असणारे आयनेचे शेतकरी आहोत। आयने साक्री तालुका आम्ही जवळपास 2004 ते 5 मध्ये आमच्या जमिनी ज्या आहेत या वेस्टाज आरआरबी या दिल्लीच्या कंपनीला पवन ऊर्जाकरता जमिनी दिल्या होत्या आणि जमिनी ताब्यात घेताना किंवा सौदा करताना, खरेदी करताना कंपनीच्या संचालकांनी आम्हाला असं सांगितलं होतं की 3 ते 5 वर्षामध्ये जमिनींवर आम्ही प्रोजेक्ट राबवू आणि प्रकल्प सुरू करू। प्रकल्प सुरू करण्याच्या टायमाला आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या एकेका सदस्याला त्या ठिकाणी नोकरी किंवा कामावर देऊ, रोजगार देऊ आणि जो सरकारी रेट होता तो फक्त त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेला आहे। जो बाजार मूल्य होतं, ज्यावेळी आम्ही जमिनी ताब्यात घेऊ आम्ही त्यावेळी तुम्हाला त्या जमिनीचं मूल्य देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। आणि शासनाचा नियम आहे आणि शासनाचा जार पण आहे की ज्या औद्योगिक जमिनींवर कुठलाही प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर तो 3 ते 5 वर्षामध्ये झालाच पाहिजे, अन्यथा त्या मूळ शेतकऱ्यांना परत मिळतात असा शासनाचा नियम आणि जार आहे। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज जवळपास 3ऱ्या वेळा येतो। या ठिकाणी 2 वेळा म्हणजे मागच्या सोमवारी आम्ही आरडीसी साहेबांना समक्ष भेटलो, आज कलेक्टर मॅडम जे आहेत भाग्यश्री विस्पुते यांना समक्ष भेटलेलो आहे आणि आमच्या सांगण्यावर किंवा आमच्या निवेदनावर त्यांनी हिअरिंग लावलेलं आहे। परंतु साक्री तालुक्याच्या ज्या मंडल अधिकारी आहे दुसाणे मंडलच्या त्या मॅडमांनी एक चुकीचा अहवाल यांच्यापर्यंत पाठवलेला आहे। प्रत्यक्ष ते जमिनीवर ऑलरेडी गेलेच नाही। ज्या जमिनी शेतकरी खेळतायत किंवा करतायत त्यांच्या जमिनीवर न जाता भलत्याच ठिकाणाचे फोटो काढून त्यांचा रिपोर्ट या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की तो रिपोर्ट मॅडमांनी न स्वीकारता प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा रिपोर्ट घ्यावा आणि आमचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावा। त्या जमिनी आम्हाला त्यांनी परत द्याव्या। या ठिकाणी एक आबदा म्हणून सनी एक कंपनी येते, ती कंपनी परस्पर या जमिनी विकत घेण्याकरता इच्छुक आहे, पण मूळ शेतकऱ्यांना सोडून आबदा कंपनी ही खरेदी करूच शकत नाही। जर आमच्या निवेदनावर जिल्हाधिकारी मॅडम ॲक्शन घेतीलच, कारवाई करतीलच, आरडीसी साहेब कारवाई करतील अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु जर आमच्या विश्वासाला तडा गेला तर या ठिकाणी आम्ही आजच असं विचार करून आलो होतो की या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू, परंतु उद्याची होणारी बाबासाहेबांची जयंती त्याच्यामुळे वातावरण बिघडू नये आणि म्हणून आम्ही 2-3 दिवस आम्ही वाट बघणार आहोत। नाही तर पुढच्या आठवड्याला या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत कलेक्टर ऑफिसलाच। त्यावेळी जे परिस्थिती निर्माण जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।